नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता नवग्रहांची पूजा सुरू असते. त्या पूजेला अथर्व आणि मानसी दोघंजणं बसलेले असतात. तेव्हा इथे व्यवस्थित पूजा चालू असताना अभिच्या मनामध्ये एक विचार येतो. अभि म्हणत असतो की उद्या जे एक्झिबिशन आहे त्याबद्दल आकाशला काहीही माहिती नाही आहे. आणि जर आकाशला नंतर कळलं आणि जर त्याला समजलं की याबद्दल मला माहिती होतं पण मी त्याला सांगितलेलं नाही आहे, तर मी एवढी मेहनत करतोय आकाशच्या गुड बुक्समध्ये राहायची, ती मेहनत माझी वाया जाईल. आणि ह्या आईसाठी मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे, असं अभि म्हणतो. आणि तेव्हा तो आता पूजा तिथेच सोडून बाहेर जातो. तर इथे गुरुजी आता नवग्रहांच्या पूजेचं महत्त्व सगळ्यांना पटवून देत असतात. आणि इथे आता बाप्पाच्या नावाने पूजा सुरू करतात. तेव्हा इथे बाप्पांची आता मूर्ती स्वच्छ पाण्यानेही धुवून घेतली जाते. आणि ती पुसण्यासाठी गुरुजी आता एक वस्त्र मागतात. तेव्हा वेदांगी म्हणते की वस्त्र मी देते. तर ती खाली वागते आणि लगेचच ते वस्त्र देत असते. गुरुजी तिच्याकडे रागाने बघतात. तेव्हा वेदांगी म्हणते की ह्या वस्त्राने फक्त चौरंग पुसला होता म्हणून हाच वस्त्र देते. तेव्हा भूमी म्हणते की गुरुजी मी वस्त्र घेऊन येते. तेवढ्यातच गुरुजी म्हणत असतात, उद्यापासून तुम्ही एक काम करा, ज्या वस्त्राने सोफा पुसला असेल, टेबल पुसला असेल, त्याच तुम्ही वस्त्राने आता अंग पुसत जावा. तेव्हा इथे भूमी आता छान असा वस्त्र आणून देते. आणि त्या वस्त्राने अथर्व आता इथे बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घेतो. त्यानंतर आता इथे बाप्पांची पूजा झाल्यानंतर आता सगळ्यांना आशीर्वाद घ्यायला सांगितला जातो. तेव्हा भूमीसुद्धा मनापासून बाप्पांचा आशीर्वाद घेत असते. वेदांगीला मात्र आता खूपच जास्त राग आलेला असतो. तर इकडे अभिषेक आता सिम कार्ड वगैरे चेंज करतो आणि आपल्याच मोबाईलवरून आकाशला एक मेसेज पाठवतो. आणि त्याच्यामध्ये आकाशला सांगण्यात येतं की आता एक्झिबिशन मुंबईमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये महाजन गारमेंटसुद्धा पार्टिसिपेट करणार आहे. ती माहिती आता सगळी अभिषेकनेच आकाशला दिलेली असते. तो म्हणतो की आकाशलासुद्धा आता एक्झिबिशनबद्दल कळेल आणि मला विचारल्यानंतर मी सांगेन की तुला मेल नाहीतर काहीतरी मेसेज वगैरे आला असेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. म्हणजे करून सवरून मी नामानिराळा आणि आईच्या नजरेतसुद्धा मी वाईट होणार नाही. आईसाठी मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही, असं अभिषेक म्हणतो. तर इकडे आता गोखले गुरुजी म्हणतात की आता दिवा उजळून इथे ठेवायचा आहे. तेव्हा भूमी करायला जाणार. वेदांगी म्हणते की दिवा उजळायचा म्हणजे पेटवायचा आहे ना, मी पेटवते ना. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की त्याला पेटवणं असं नाही तर उजळणं असंच म्हणतात. तेव्हा इथे वेदांगी आता दिवा घेऊन येते आणि ती आता दिवा उजळते पण तो चुकीच्या दिशेला तोंड करून ठेवते. तेव्हा इथे गुरुजींना ते सुद्धा आवडत नाही. भूमी म्हणते की मी करते हा, आणि ती हसतच चेहऱ्यावरती स्माईल ठेवतच अगदी व्यवस्थित दिव्याचं तोंड योग्य दिशेला करते. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की मला पूजेमध्ये हलगर्जीपणा चालत नाही, चुका करायच्या नसतात. तेव्हा इथे भूमी आता वेदांगीला म्हणत असते की वेदांगी, ही पूजा घराच्या कल्याणासाठी आहे, सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. तेव्हा तुला जर काही माहिती नसेल तर मला विचार ना, मी तुला सांगेन, पण अशी चुकी काही करू नकोस. तेव्हा आकाशला आता एक्झिबिशनचा मेसेज आलेला असतो आणि त्याबद्दल तो रागिणीला लगेच सांगायला जात असतो. तो म्हणतो नाही नको, आता काही सांगत नाही, मी माझ्या लेवलला सगळी तयारी करतो आणि नंतरच आत्याला सगळं काही सांगतो, नाहीतर ती उगाचच सगळी तयारी एकटी करेल, असं तो म्हणतो. तर इकडे गुरुजी म्हणत असतात की हा विडा आता देवयाईजवळ ठेवायचा आहे आणि आरतीचं ताटसुद्धा घेऊन यायचं आहे. तेव्हा इथे भूमी हात पुढे करणार. तेवढ्यात वेदांगी म्हणते की माझ्याकडे द्या ना. आणि आता वेदांगी आपल्या हातामध्ये विडा घेते आणि तो आता देवाजवळ ठेवायला जात असते. तेव्हा इथे घरच्या लक्ष्मीने म्हणजे भूमीने ही सगळी कामं करायला हवीत असं आजींचं म्हणणं असतं, पण वेदांगी उगाचच पुढे पुढे करत असते. तर आता इथे विडा देवयाईजवळ ठेवल्यानंतर आता आरतीचं ताट घेऊन जात असताना वेदांगीचं लक्ष आपल्या मोबाईलकडे येतं आणि आता आरतीचं ताट हातातून पडणारच असतं. तेवढ्यातच भूमी येऊन पकडते आणि म्हणते की तुला किती वेळा सांगितलं वेदांगी की पूजेमध्ये मला कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही आहे. माझ्या घरातल्या पूजेमध्ये तू असा हलगर्जीपणा करतेस हे मला आवडत नाही आहे. तुला जर काय माहिती नसेल तर मला विचार ना, नाहीतर पुढे पुढे तरी करू नकोस, असं भूमी म्हणते. त्यानंतर आता आरतीचं ताटसुद्धा भूमी घेऊन येते. नंतरला अथर्व आणि मानसी दोघंजणं छान अशी पूजा करतात. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की गुरुजी पूजा अगदी व्यवस्थित पार पडली. त्यानंतर इथे आता गुरुजींचा पाहुणचार करायची वेळ आलेली असते. तेव्हा भूमी त्यांच्यासाठी सगळं काही व्यवस्थित अगदी खाण्यापिण्याच्या गोष्टीसुद्धा घेऊन येते.
तर इकडे आकाश आता मानसीला म्हणत असतो, मानसी बघितलंच ना, भूमी वेदांगीला काय म्हणाली की माझ्या घरातल्या पूजेमध्ये मला हलगर्जीपणा केलेला चालणार नाही आहे. म्हणजे कितीतरी दिवसानंतर भूमीने या घराला माझं घर म्हणाली आहे. तेव्हा आता लवकरात लवकर तिला माझ्या प्रेमाची जाणीवसुद्धा करून द्यायला हवी आहे. तिला आता असा काहीतरी धक्का देणार आहे ना की भूमी इन्सिक्युअर होऊन लवकरात लवकर माझ्यावरच्या प्रेमाची कबुली देईल. तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी तुम्ही करणार तरी काय आहात? तेव्हा आकाश म्हणतो, आज संध्याकाळीच तुम्हाला कळेल की मी काय करणार आहे ते. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की ही भूमी खूपच जास्त बोलते ना, मला सगळ्यांसमोर बोलते का, माझा अपमान करते का, थांब आता तिला चांगला धडा शिकवते, तिला पुढे पुढे करायची खूपच जास्त सवय आहे ना. तेव्हा इथे वेदांगी आता भूमीच्या रूममध्ये जाणार, तेवढ्यातच रागिनी तिथे येते, तिचा हात पकडते आणि जोरदार कानाखाली मारते. तेव्हा वेदांगी म्हणते, मावशी काय करतेस तू? तेव्हा रागिनी म्हणत असते, गप्प बस तू, तू काय करतेस ते सांग, इथे कशासाठी आली आहेस तू? आणि तिला आता बाजूला घेऊन जाते. तर इथे भूमीला सुद्धा आठवत असतं की तिने वेदांगीचा अपमान केलेला असतो. माझ्या घरामध्ये पूजेमध्ये हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही आहे, हे वाक्य आता भूमीला वारंवार आठवत असतं. तेव्हा ती पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती आपल्या आईच्या फोटोजवळ येऊन उभी राहते आणि म्हणत असते की आई, मी वेदांगीला सगळ्यांसमोर बोलले, या घरावरती माझा काहीच अधिकार नाही आहे, कारण मी या घरची कोणच लागत नाही, मी नोकर आहे या घरातली आणि वेदांगी कदाचित या घरची होणारी सून आहे. त्याच्यामुळे माझा अधिकार नाही आहे तिला काहीही बोलायचा. पण ही मी माझी चूक आता सुधारणार आहे, तिला सॉरी म्हणून, ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. तर इथे रागिनी म्हणत असते की वेदांगी काय करत होतीस तू? आकाशला जरा जरी कळलं ना, त्याला भनक जरी लागली ना की तू आणि मी आपण दोघंजणं भूमीबरोबर चुकीचं वागतोय, तर तो आपल्यापासून कितीतरी दूर निघून जाईल. तुला माहिती आहे का, आकाशचं वेड्यासारखं प्रेम आहे भूमीवरती. त्याच्यामुळे तुला आता एक काम करायचं आहे, भूमीच्या काळजाला हात घालायचा आहे आणि तिचं काळीज फाडून टाकायचं आहे. तूच उलट भूमीला सॉरी म्हण आणि तिच्या मनामध्ये जागा निर्माण कर. कळलं तुला? एक फक्त सॉरी म्हणायचं आहे, मग तुझं काम किती सोपं होतंय ते बघच तू. आकाशला भूमीपासून वेगळं करणं कठीण आहे, पण भूमी इमोशनल फूल आहे, तिला आकाशपासून वेगळं करणं खूपच जास्त सोपं आहे. तिला जर वेगळं केलंस तर तू आकाशबरोबर लग्न करू शकतेस, असं सुद्धा आता रागिनी तिला सांगते. त्यामुळे आता जा आणि भूमीला सॉरी म्हण, असं रागिनी म्हणते. तर इथे आकाश आजीला म्हणत असतो की आजी, तू बघितलंस ना भूमी काय म्हणाली, ती आपल्या घराला आपलं घर म्हणाली. आता लवकरच ती आमचं लग्नसुद्धा स्वीकारेल, आमचा शुभविवाहसुद्धा तिला मान्य होईल. त्यासाठी आता मी एक प्लॅनही करतोय आणि त्या प्लॅनमध्ये मला तुझी आणि आत्याची साथ हवी आहे. तेव्हा आजी म्हणते, अरे मी होकार दिला म्हणजे रागिनीने सुद्धा होकार दिला, तू फक्त बोल काय करायचं आहे ते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की सगळ्यांनी आधी खाली जमा, मग मी सगळ्यांसमोरच तुम्हाला आता सांगणार आहे. तेव्हा इथे आता वेदांगी येते आणि भूमीसुद्धा दरवाजा उघडते. तेव्हा वेदांगी म्हणते की भूमी, अगं मी तुला इथे सॉरी म्हणायला आली आहे. तेव्हा भूमी म्हणते, तू का सॉरी म्हणतेस, खरं तर मीच तुला सॉरी म्हणायला हवं आहे. तेव्हा वेदांगी म्हणते, नाही गं, पूजेबद्दल मला काहीच माहिती नव्हतं आणि उगाचच मी पुढे पुढे करत होते, मग गुरुजींनासुद्धा ते नाही आवडलं ना, आणि पूजेमध्ये असा हलगर्जीपणा करणं खरंच चुकीचं आहे. तेव्हा इथे आता भूमी आणि वेदांगी दोघी एकमेकींना सॉरी म्हणत असतात. तेव्हा रागिनी म्हणते, तुम्ही दोघीजणी एकमेकींना मिठी मारा आणि आताच्या आता दोघी एकमेकींना माफ करा. तेव्हा आता दोघीजणी मिठी मारत असताना तिथे आकाश येतो आणि म्हणतो, अरे वा वा, हे काय बघायला मिळते मला, माझी मैत्री आणि माझं प्रेम हे खूपच जास्त मेच्युअर्ड आहे, म्हणूनच तुम्ही दोघीजणी लगेच एकत्र आलात ना. तर इथे आता सगळेजण खेळायला बसलेले असतात आणि सगळेजण ट्रुथ की डेअर हा खेळ खेळत असतात. तेव्हा आता बाटली फिरवल्यानंतर बाटलीचं तोंड भूमीकडे जातं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमीला प्रश्न मी विचारणार. तेव्हा भूमी म्हणते, मला या खेळाबद्दल काही माहिती नाही आहे, तुम्ही सगळेजण बोललात म्हणून मी बसली आहे. तेव्हा मानसी म्हणते की ताई, ट्रूथ विचारलं की तू जर म्हणालीस ट्रूथ तर तुला खरं सांगावं लागेल आणि डेहर जर घेतलंस तर काहीतरी परफॉर्म करावं लागेल. तेव्हा तू ठरव तुला काय सोपं वाटतंय. तेव्हा भूमी म्हणते की खरं बोलणं मला योग्य वाटतंय. तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी, तू आता डोळे बंद कर आणि सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा चेहरा आठव, तुला कोणाचा चेहरा दिसतो ते बघ. तेव्हा भूमी आता डोळे बंद करते. तेव्हा तिला आकाश दिसतो. आकाशबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवतात आणि ती डोळे उघडते आणि आकाशकडे बघायला लागते. तेव्हा मानसी विचारते, ताई सांग ना तुला कोण दिसलं. तेव्हा अथर्वसुद्धा म्हणतो, ताई सांग ना कोण दिसलं तुला. ताई काही बोलतच नाही आहे असं सुद्धा अथर्व म्हणतो. तेव्हा इथे त्या दोघांना अपेक्षित असतं की त्याने आकाशचा चेहरा बघितला असावा. तेव्हा इथे भूमी टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की मला आकाशचा चेहरा का बरं दिसला असेल, म्हणजे आकाश माझी आवडती व्यक्ती आहे का, असा प्रश्न तिला पडतो.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे वेदांगी म्हणत असते की आकाश, तू कुणाला कमिटमेंट केलेस का, खूपच जास्त महत्त्वाची. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, आत्तापर्यंत कुणाला कमिटमेंट केलेली नाही आहे, पण आता मी कुणाला तरी कमिटमेंट करणार आहे आणि ती पूर्णसुद्धा करणार आहे. तेव्हा इथे आकाश वेदांगीला म्हणतो की वेदांगी, आपलं हे जे काही नातं आहे ना, त्याला मला नाव द्यायचं आहे आणि म्हणूनच मी पुढच्या आठवड्यात तुझ्याबरोबर साखरपुडा करायचं ठरवतोय. तेव्हा इथे तू माझ्याबरोबर साखरपुडा करशील का? तेव्हा वेदांगी म्हणते की हो, मी तुझ्याबरोबर साखरपुडाच काय, लग्न करायला सुद्धा तयार आहे, असं वेदांगी म्हणते आणि लगेचच आनंदित होऊन आकाशला प्रेमाने मिठी मारते. तेव्हा हे सगळं आकाशने भूमीला जेलस फील करवण्यासाठी केलेलं असतं.